नमस्कार, मी संतोष पाठारे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो समाजात वेगाने वाढतोय, पण अजूनही अनेकांना अस्वस्थ करतो. तो विषय म्हणजे नास्तिकता. आज अनेक तरुण प्रश्न विचारत आहेत. अनेक जण परंपरांना आव्हान देत आहेत. अनेक जण श्रद्धेपेक्षा पुरावा मागत आहेत आणि म्हणूनच नास्तिक विचार वाढताना दिसत आहेत. पण प्रश्न असा आहे, लोक देवापासून दूर जात आहेत की अंधश्रद्धेपासून दूर जात आहेत? आज आपण हे स्पष्टपणे समजून घेणार आहोत. भाग 1. नास्तिकता म्हणजे काय? नास्तिकता म्हणजे देवावर विश्वास नसणे व मानवतेला सर्वोच्च मानणे इतकंच. नास्तिक म्हणजे वाईट माणूस, संस्कृतीद्रोही, नैतिकताहीन हे सर्व गैरसमज आहेत. नास्तिक व्यक्ती फक्त एवढंच विचारते की देव आहे याचा पुरावा काय? जर उत्तर नाही मिळालं तर ती श्रद्धा स्वीकारत नाही. नास्तिकता म्हणजे देव, ईश्वर किंवा अलौकिक शक्तीवर विश्वास नसणे. नास्तिकता म्हणजे विचार न करणे नाही, तर विचार करून निष्कर्ष काढणे आहे. भाग 2. नास्तिकता का वाढते? आज नास्तिकता वाढण्याची मुख्य कारणं कोणती? 1. शिक्षण. शिक्षण माणसाला प्रश्न विचारायला शिकवतं. आजची पिढी विचारते, हे का करायचं? यामागे कारण काय? फक्त जुनी परंपरा आहे म्हणून मानायची का? 2. विज्ञान. पूर्वी ज्या गोष्टी देवाशी जोडल्या जात होत्या त्यांची उत्तरं विज्ञानाने दिली आहेत. पूर्वी गूढ मानल्या गेलेल्या अनेक गोष्टीमागील सत्यता आज विज्ञानामुळे आपल्याला समजली आहे. 3. इंटरनेट. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. माहिती लपवणं आता कठीण झालं आहे. लोक सर्च करतात. धर्माचा इतिहास, अंधश्रद्धेचा पर्दाफाश, विज्ञान विरुद्ध मिथक, धार्मिक प्रथांचा खरा अर्थ. 4. धार्मिक दांभिकता किंवा ढोंगीपणाचा पर्दाफाश. धर्माच्या नावाखाली पैसा, भीती, फसवणूक, खोटे चमत्कार हे सर्व आता कॅमेरामध्ये पकडलं जातं. म्हणून लोक विचारतात, जर सत्य असेल तर लपवावं का लागतं? आणि त्यामुळे जेव्हा धर्माच्या नावाखाली फसवणूक, भीती, अंधश्रद्धा किंवा पैसा कमवण्याचे प्रकार उघडकीस येतात तेव्हा लोकांचा विश्वास कमी होतो. 5. वैयक्तिक अनुभव. काही लोक दुःख, अन्याय, संकट अनुभवतात आणि विचारतात, जर देव आहे तर हे का घडतं? भाग 3. धार्मिक प्रथांची चिकित्सा. पूर्वी अनेक गोष्टी प्रश्न न विचारता केल्या जात होत्या. आज लोक विचारतात, यामागे तर्क काय? याचा फायदा काय? फक्त भीतीमुळे करतो का? उदाहरणार्थ दशक्रिया, श्राद्ध. मृत व्यक्तीला अन्न पोचतं का? कावळ्याने खाल्लं म्हणजे आत्मा तृप्त झाला. याचा पुरावा काय? जर मृतांचा सन्मान करायचा असेल तर गरिबांना अन्न देणं जास्त अर्थपूर्ण नाही का? देवाला बळी देणे. जर देव दयाळू असेल तर त्याला प्राण्यांची हत्या का हवी? पिंडीवर दूध टाकणे. दगडावर दूध ओतण्यापेक्षा ते गरजू मुलांना दिलं तर जास्त उपयोगी नाही का? नदीत दूध पूजेचे साहित्य सोडणे. नदीला पवित्र म्हणायचं आणि त्याच नदीत प्रदूषण करायचं. ही श्रद्धा आहे की विरोधाभास? जेव्हा लोक या प्रथांकडे तर्काने पाहतात तेव्हा अनेकांना या सर्व प्रथांच्या मागील वास्तविकता समजून येते की अनेक विधी हे पुजारी व्यवस्थेला टिकवण्यासाठी, भीती निर्माण करण्यासाठी, सामाजिक दबावासाठी आणि आर्थिक व्यवहारासाठी निर्माण झाले आहेत. आणि शेवटी या प्रथांच्या चिकित्सेचा निष्कर्ष काय निघतो? तर या विधींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही, प्रत्यक्ष उपयोग नाही आणि फक्त
परंपरेच्या नावाखाली ते विधी चालतात. त्यामुळे त्यांना या प्रथा मान्य होत नाहीत आणि ते तर्कशुद्ध विचारांकडे वळतात. भाग 4. सोशल मीडियामुळे बदल. सोशल मीडिया हा आज विचारांच्या प्रसाराचा सर्वात मोठा मंच आहे. पूर्वी जे बोलायला लोक घाबरायचे, उदाहरणार्थ धर्मातील विसंगतीवर प्रश्न विचारणे, अंधश्रद्धेवर टीका करणे, देवाच्या अस्तित्वावर चर्चा करणे, जात व्यवस्थेवर बोलणे, महिलांवरील धार्मिक बंधनांवर प्रश्न विचारणे वगैरे. पण आता इंटरनेटमुळे हे विषय खुलेपणाने चर्चिले जातात. आज या विषयांवर यूट्यूबवर खुलेपणाने बोललं जाते. लोक डिबेट करतात, मतं मांडतात, पुरावे देतात, विरोधही करतात. आता आपण सोशल मीडियाचा प्रभाव काय होतो ते पाहूया. माहिती सहज मिळते, वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात, जागतिक चर्चा पाहायला मिळते, प्रश्न विचारण्याचं धैर्य वाढते. आज तरुण म्हणतो, आम्हाला राग नको, उत्तर द्या. हीच बदलाची सुरुवात आहे. भाग 5. तरुण पिढी आणि तर्कशुद्ध विचारसरणी. आजची तरुण पिढी ब्लाइंड फेथपेक्षा एव्हिडन्स मागते. ती विचारते, जात व्यवस्था योग्य आहे का? स्त्री पुरुष समानता का नसावी? कर्मकांड गरजेचं का? श्रद्धा आणि विज्ञान एकत्र राहू शकतात का? तर्कशुद्ध विचार म्हणजे पुराव्यावर विश्वास ठेवणे, प्रश्न विचारणे, लॉजिक वापरणे, भावना आणि तथ्य वेगळं पाहणे. तर्कशुद्धता म्हणजे धर्मद्वेष नाही. भाग 6. नास्तिकता म्हणजे नैतिकता नाही, असे असते का? बऱ्याच लोकांना वाटतं की नास्तिक व्यक्तीकडे नैतिकता नसते, पण हे चुकीचं आहे. अनेक नास्तिक मानवतावादी असतात. मानवतावाद म्हणजे माणूस केंद्रस्थानी, करुणा, समानता, स्वातंत्र्य, मानवी हक्क, विज्ञानाधारित विचार. मानवतावादी व्यक्ती म्हणते, माणसाला मदत करा कारण तो माणूस आहे. नास्तिकता म्हणजे देवावरील अविश्वास, मानवतावाद म्हणजे माणसावर विश्वास. अनेकांना वाटतं देव नसेल तर माणूस वाईट बनेल, पण वास्तव उलट आहे. अनेक नास्तिक लोक प्रामाणिक असतात, समाजसेवा करतात, रक्तदान करतात, विज्ञानाला पाठिंबा देतात, मानवी हक्कांसाठी लढतात. म्हणजे नैतिकतेसाठी देवाची भीती आवश्यक नाही, मानवतेची जाणीव पुरेशी आहे. शेवटी निष्कर्ष काय निघतो तर आधुनिक काळातील नास्तिकता ही फक्त फॅशन नाही, ती बदलत्या समाजाची प्रतिक्रिया आहे. सोशल मीडियामुळे प्रश्न वाढले, शिक्षणामुळे माहिती वाढली, इंटरनेटमुळे लोक अभ्यास करू लागले, तरुण पिढीने तर्क मागितला आणि अनेकांनी मानवतेला प्राधान्य दिलं. पण शेवटी कोणी आस्तिक असो किंवा नास्तिक, महत्त्वाचं काय? तो प्रामाणिक आहे का? तो इतरांचा आदर करतो का? तो माणुसकी जपतो का? तो विचार करतो का? श्रद्धा असो किंवा नसो, मानवता असली पाहिजे. नास्तिकता वाढते कारण लोक बिघडले नाहीत, लोक विचार करू लागले आहेत, लोक भीतीतून बाहेर येत आहेत. लोक म्हणत आहेत, पुरावा द्या, तर्क द्या, मानवतेला प्राधान्य द्या. आणि जर उत्तर मिळालं नाही तर श्रद्धा कमी होणारच. शेवटी प्रश्न देव आहे की नाही हा नाही, प्रश्न आहे आपण सत्याला घाबरतो का? मतभेद असू शकतात, पण प्रश्न विचारणं थांबू नये. कारण अनेक वेळा नास्तिकता वाढणं म्हणजे देवद्वेष नव्हे, तर परंपरांना प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये वाढ होणं असतं. आणि जो समाज प्रश्न विचारतो तोच प्रगती करतो. या व्हिडिओचा शेवट करताना मी एवढंच सांगेन की जिथे भीती कमी होते आणि विचार वाढतो तिथे प्रगती सुरू होते. जिथे अंधश्रद्धा कमी होते आणि विज्ञान वाढतं तिथे विकास होतो. म्हणून काही वेळा नास्तिकतेची वाढ ही सामाजिक जागृतीचं लक्षण मानली जाते. आपल्याला काय वाटते? नास्तिकता वाढते ही चांगली गोष्ट आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.